सरळ केलंय लॉगऑफ क्षेत्रामध्ये राज आहे, कोणतीही धाव मिळत नाहीये. एक चांगली चुरशीची लढत असेल, कारण प्रमोद 11 बंड्या बॉईज संघ मागच्या मी तर म्हणेल स्पर्धेमध्ये सागर यश मिळालं नव्हतं. साखळी फेरीमध्ये ते बाद झाले होते, परंतु आता कुठंतरी त्यांनी चांगली प्रॅक्टिस त्याचबरोबर काहीतरी मनात ठरवलं आणि त्यानंतर आता सेमीफायनलमध्ये चांगल्या पद्धतीने अटॅकिंग क्रिकेट खेळावं याच उद्देशाने ते खेळत आहेत. दुसरा बॉल यावेळेस ऑन साइडला आहे. मिड विकेटमध्ये बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, हातात दिला असता तरी चालला असता, परंतु नाही. इथे एकच धाव मात्र मिळते उमेशला, कारण उमेश असा खेळाडू आहे की याच म्हणजे स्पर्धेमध्ये 40 धावा त्यांनी एकट्याने कुठल्या होत्या. तोच उमेश अजून मैदानामध्ये आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळते बंड्या बॉईज टीमकडनं. विक्रांत क्रिकेट संघाचं हे आयोजन आहे. विक्रांत क्रिकेट संघ म्हटलं तर आपल्या माथेरान टेनिस क्रिकेटमधला ऑस्ट्रेलिया टीम म्हणून त्याची ओळख आहे, कारण सगळे खेळाडू त्यांचे चांगले आहेत. 15चा 15 खेळाडू त्यांचे चांगले आहेत आणि स्वतःचं आयोजन आहे. आणि त्याचबरोबर इंदिरानगरला गणपतीचं मंदिर जे बनवलं गेलं आहे, ते गणपतीचं एक प्रमुख स्थान म्हणून सुद्धा ओळख आहे त्या नगरमध्ये. आणि या गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेला त्यांनी शुभारंभ केला होता. आणि आता अंतिम दिवसामध्ये 2 बॉलमध्ये एकच धाव. आता एक बॉलमध्ये पहिल्या बॉलमध्ये डॉट आला होता, दुसऱ्या बॉलमध्ये एक धाव आली होती. मतींसाठी हा बॉल शरीराचा वेध घेतला होता. सागर वेगवान बॉलर आहे. शेखर रांझाने अगदी प्रमुख गोलंदाज आहे प्रमोद 11 बंड्या बॉईज संघाचा. मध्यंतरीत आपण बघितलं माथेरानमध्ये नाही येतो, कल्याणमध्ये व्यवसायासाठी तो असतो आणि खऱ्या अर्थाने जेवढा संधी मिळते शेवटच्या अंतिम दिवशी त्याची संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतो, क्वार्टर सेमीफायनलमध्ये असतो, त्यामुळे तो वेळेत वेळ काढून बंड्या बॉईज संघासाठी तो येत असतो. आणि एवढा मोठा प्रवास करून सागर एक चांगलं क्रिकेट खेळणं हे फार अवघड असतं, कारण सराव नाही आहे खेळाडूकडे, परंतु जेवढं काही माझ्याकडनं देता येईल तेवढं ते काम शेखर रांझाने करतात. यावेळी चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय, परंतु ताकद नव्हती. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकेरी धावसंख्येने प्रमोद 11 बंड्या बॉईज संघाला तुम्ही परास्त करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अटॅक करावा लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. आणि जीत रोजारिओ सांगतात की फक्त आणि फक्त 2 धावा या SP 11 संघाच्या मैदानामध्ये लागलेल्या. नक्कीच मयुरेश, आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी अगदी शेखरने केली आहे. प्रचंड फॉर्म मध्ये उमेश त्या ठिकाणी आहे, परंतु एक चांगला टप्पा चांगली लेंथ मात्र शेखरने आपली पकडून ठेवली आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये कुठेतरी बांधून ठेवलं या फलंदाजीला. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चांगल्या चेंडूचं निवारण आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद 11 बंड्या बॉईज संघ ताकदीने उतरलेले आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला एक ना एक स्पर्धा जिंकायची, आपली दहशत ती निर्माण करायची आहे. ती दहशत या मैदानावर आपली नेहमीच राहिलेली आहे. विक्रांत संघाने मागच्या स्पर्धेचा वचपा काढलाय, कारण आपलं यजमानपद आहे, आपल्याला आपलं यजमानपद राखणं फार गरजेचं, आणि स्वतःच्या स्पर्धेमध्ये ते कमी हारतात हे त्यांचा रेकॉर्ड आहे आणि तो रेकॉर्ड त्यांनी ठेवलेला आहे. ऑन साईडला परत खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान गोलंदाज आहे, अचूक टप्पा आहे. मी बघितलं ना की गेल्या 5 वर्षा अगोदर शेखर रांझाने असेल, जीत रोजारिओ असेल, हे 2 गोलंदाज कर्जत तालुक्यामध्ये विजय पाटीलने नेलं आणि खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी दाखवली होती. परंतु शेखर रांझाने टीमपासून दूर राहिला, परंतु जीत रोजारिओ एक प्रमुख गोलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आणि विक्रांत क्रिकेट संघाकडून खेळताना आम्हाला त्याचा अभिमान पण वाटतो. परंतु कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक इतिहास ठरला होता की कर्जत प्रीमियर लीग मध्ये सगळे म्हणजे 24च्या 24 संघ मालक फक्त एक खेळाडूसाठी उठले होते, त्याचं नाव होतं जीत रोजारिओ. की जीत रोजारिओसाठी खरेदी करण्यासाठी सगळे पॉईंट खर्च केले आणि 24च्या 24 खेळाडू मित्र संघ मालक उतरले आणि एका मला वाटतं संघ मालकाकडे तू गेला होता आणि तिथून जीत रोजारिओने कर्जत प्रीमियर लीग मध्ये मागे वळून पाहिलं नाही आणि झांजी ब्रदर्स मधून तो खऱ्या अर्थाने आपलं नेतृत्व करताना आम्ही पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये खेळ समाप्त झाला, 2 धावा फक्त धाव फलकावर लागले, तर अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या षटकासाठी तनुज शिंदे सागर मैदानामध्ये येतोय. काय म्हणाल, कारण पहिलं षटक अगदी चांगलं पडलं होतं, परंतु अपेक्षा लोकांना होती की SP 11 10 किंवा 15 धावा या पहिल्या षटकामध्ये करेल. नक्कीच, परंतु जर आपण पाहिलं शेखरने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तनुजला देखील यावर्षी थोडासा फॉर्म गवसलेला नाहीये, थोडीशी महागाडा ठरतो प्रत्येक सामन्यागणित, परंतु एक मोठा सामना आहे, मोठा कमबॅक करायला लागेल, कारण या वर्षातल्या पहिल्या विजेतेपदाकडे त्यांना कूच करायचे असेल तर चांगले षटक टाकावं लागेल.
यावेळेस स्लोअर वन चांगला चेंडू होता, पंचांनी त्या ठिकाणी लेग बाय दिलेला आहे, डाऊन द लेग तो चेंडू गेलेला आहे. एक धाव मात्र त्या ठिकाणी येते, लेग बायच्या स्वरूपातली पंचांच्या रूपाने धाव येते. एक धावेच्या साहाय्याने मात्र धावफलक घालतो या ठिकाणी. 3 धावा दुसरं षटक चालू असताना पहिला चेंडू होता, अगदी विविधता आणण्याचा प्रयत्न तनुज अनेक वेळा करतोय. यावेळेस देखील पहिला चेंडू स्लोअर वन टाकला होता, मतीनला समजला नाहीये. आता मात्र उमेश लोखंडे मयूर स्ट्राईक वरती आलाय. उमेश देखील यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये असो, अगदी गोलंदाजी असो फलंदाजी असो, SP11 साठी तुरुपचा इक्का ठरतोय उमेश. नक्कीच उमेशला खेळावं लागेल, मोठे धावा करणं फार गरजेचं आहे. ऑफ साईडला एकदम एक्स्ट्रा कव्हर मधून काढलेला हा चेंडू गॅप मोठा आहे, उमेशच्या बॅट मधून येतोय. या इनिंग बदला पहिला चौकार. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करताना आम्ही पाहिलेलं आहे. खरं अर्थाने चांगलं क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते, कॅमेरामनचं चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या tenniscricket.in च्या माध्यमातून बरेचसे क्रिकेटपटू नावारूपात सागर आलेले आहेत आणि त्यामुळे टेनिस क्रिकेटला ग्लॅमर सुद्धा मिळालेला हा व्हाईट बॉल आहे. आणि सागर काय म्हणाल, कारण आपण बघितलं ना की काही वर्षापूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी आपण बघितलं क्रिकेट नव्हतं एवढं चांगलं, क्रिकेटमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळले नव्हते, एवढे चांगले जर्सी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळल्या नव्हत्या, एवढं चांगलं आयोजन सुद्धा पाहायला मिळलं नव्हतं. परंतु यूट्यूब चॅनल ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं, यूट्यूब चॅनलमुळे भरपूर काय बदल झालेला आहे, ग्लॅमर वाढलेलं आहे. गल्ली गल्लीतले खेळाडू आखाती देशांपर्यंत गेलेले आहेत. आणि हा खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर मधून काढलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक पळतोय, परंतु काय चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे, थांबवलाय, परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागेल. आणि हा रनआउटच्या स्वरूपामध्ये मतीन हा परतावा लागणार आहे. पहिला धक्का बसेल तो SP11 टीमला. पहिला षटक चांगलं चालू होतं, दुसऱ्या षटकात जरी चौकार आला असला तरी मात्र एक मतीनच्या रूपाने एक मोठा विकेट परतावा लागलाय. आता मात्र कोण आलाय पहा फलंदाजीला, आणखीन एक SP11 क्रिकेट संघासाठी तुरुप का इक्का. आम्हाला जीत रुजारियो सांगत होते की प्रचंड फॉर्म असलेला फलंदाज होता आणि अगदी सामना सुरू होण्याच्या आधी मयुरेश स्कोरबुक वरती नाव देखील जितूचं लिहिलं गेलं होतं, अशी अपेक्षा होती. जितू फलंदाजीसाठी सलामीला येईल, परंतु थोडासा पाठी थांबलाय, मतीनला पाठवलाय. यावेळेस मात्र ती चाल कुठेतरी यशस्वी नाही ठरली, मतीनला धावबादच्या रूपामध्ये परतावं लागतंय. उमेश जितू ही जोडी यावर्षी SP11 मधली प्रचंड फॉर्म असलेली जोडी, परंतु या ठिकाणी विक्रांत क्रिकेट संघ आयोजित विक्रांत चषकाच्या या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये मयुरेश या संघाला SP11 संघाला चांगली फलंदाजी या दोघांकडून अपेक्षा आहे. नक्कीच ही जोडी फार महत्वाची असेल प्रमोद 11 बंड्या बॉयज टीमसाठी, कारण ही जोडी जर टिकून राहिली तर 40-50 धावांची पार्टनरशिप होऊ शकते. धावा चांगल्या होतात, कारण जितू पाटे ह्या वर्षीमध्ये फुल फॉर्ममध्ये आहे, मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग तो करतो. असं म्हटलं जातं की त्याच्या पट्ट्यात जर चेंडू आला तर तो कार्यक्रम पक्का करतो. आणि त्या खेळाडूची विकेट ही फार महत्वाची असेल. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि कॅच ड्रॉप होणार नाहीये. उमेश लोखंडेची सुद्धा विकेट मिळते. 2 झटके SP11 संघाला लागोपाठ लागलेले आहेत.
मयुरेश ही दुसरी स्पर्धा विक्रांत क्रिकेट संघ आणि मित्र परिवार आयोजित विक्रांत चषक 2026 पाचव्या पर्वामध्ये आगेकूच करत असताना ही स्पर्धा प्रथम पर्वाकडे आपण जर पाहिलं तर रोख रक्कम 33,333 रुपये त्याचे सौजन्य आहेत. माथेरान नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत आपल्या अनुसया अतिश डेबे. त्यासोबत जर आपण पाहिलं तर आकर्षक चषक दरवर्षी या स्पर्धेला कायमच चषकाचे प्रायोजकत्व देणारे आपल्या सर्वांचे लाडके योगेश दादा दळवी यांच्याकडनं चषक. द्वितीय पारितोषिक जर पाहिलं तर रोख रक्कम 17,777 आपले नगरसेवक सीताराम दादा कुंभार यांच्याकडनं आहे प्राइज आलेला आहे. आकर्षक चषक या ठिकाणी भाग्यश्री बॅग्सचे वैभव पवार यांच्याकडनं. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहू शकता ही परंपरा विक्रांत क्रिकेट संघाकडनं चांगलंच काय ना काय मॅन ऑफ द सिरीजसाठी प्राइज दिले जातं. यावेळेस टीव्ही दरवेळेस टीव्ही असतोच अगदी. नेक्स्ट यूट्यूब लाईव्ह घरी जाऊन बघण्यासाठी जीत आम्हाला सांगतात की आम्ही टीव्ही नक्की देतो. तो टीव्ही आपल्याला दिलाय तो रितेश शिंदे यांनी. तसेच आकर्षक चषक आधी आता क्षेत्ररक्षण आपण करताना पाहताय प्रमोदिलन बंड्या बॉईज मधनं योगेश गावरे या मैदानात खेळतायत त्यांच्याकडून आकर्षक असा चषक आपल्याला देण्यात आलाय. उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट आहे अगदी बॅटिंग पॉवर कोण दाखवेल कोणाला बेस्ट बॅट्समन भेटेल त्यासाठी जी बॅट आहे ती आपल्याला दिली नरेश आखाडे. आणि चषक दिलाय तो संतोष डेबे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. उमेशला परतावं लागले त्यामुळे आता अझर मात्र फलंदाजीला आलाय. अझर देखील प्रचंड फॉर्म मध्ये आहे. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता पॉइंटच्या दिशेला कटवलाय त्या ठिकाणी राज याचं सुंदर क्षेत्ररक्षण. या दरम्यान एक धाव पूर्ण. एक धावेच्या साह्याने 11 धावा धावफलकावर लागल्यात. तनुजने चांगले षटक टाकलंय. शेखरच्या पावलावर पाऊल अगदी टाकतोय. एक चौकार आल्यानंतर देखील 2 विकेट त्याला मिळाले. एक विकेट त्याला कॅचच्या स्वरूपातली आणि एक धावबादच्या स्वरूपातल्या मतीनला. त्यामुळे एक चांगलं षटक मयुरेश आहे प्रमोदिलन बंड्याबॉईजसाठी. नक्कीच चांगलं षटक आहे कारण 2 विकेट्स मिळालेले. सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आता जितेश पाटेची विकेटवर सगळ्यांचं लक्ष असेल. जितेश पाटे चांगला खेळला तर खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा असेल. बंड्या बॉईज टीम साठी चांगले ताकदीचा वापर केलाय. उडालाय चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. कारण खेळपट्टी पाटा खेळपट्टी तिथंच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने ही खेळपट्टी जीत रोजारियो तुम्ही बनवलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू उसळतात. 70-70 मला वाटतं हे बॉल नसतील परंतु निव्याचे बॉल आहेत आणि 70-70 सारखेच हे बॉल उडताना दिसतात कारण पहिल्या स्पर्धेमध्ये 70-70 बॉल होते. 15 धावा धावफलकावर लागल्यात. पहिला चेंडू खूप चांगला टाकलेला आहे. शेखर राजानेने आपली लेंथ तशीच ठेवली आहे सागर. कारण पहिल्या षटकामध्ये 2च धावा दिल्या होत्या आणि षटक क्रमांक हे दुसरं त्याचं वैयक्तिक कोट्यातलं चालू आहे. स्वतः जातात रोहित कडनं चेंडू म्हणजे कॅच ड्रॉप होते. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. फंबल केला जातोय. बंड्या बॉईज संघ फिल्डिंग मध्ये कधीच तपवत करत नाही परंतु आज त्यांच्यामध्ये फंबल आहे कारण थोडंसं ताळमेळ त्यांचा चुकतोय. रोहित बिरामणेकडनं ही कॅच ड्रॉप होते म्हणजे भरपूर जण पाहत असतील की रोहित
असं कसं करू शकतो, कारण त्याच्याकडनं भरपूर ड्रॉप होऊ शकत नाही, कारण एक चांगला विकेट किपर म्हणून त्याची ओळख आहे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये, आणि त्याच्याकडनं चेंडू हा ड्रॉप होताना दिसतोय. जितेश मैदानामध्ये आहे, पहिल्या चेंडूवर चौकार टुकलेला आहे, 400च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. सागर चांगली सुरुवात SP11 संघाकडनं तो करतोय आणि 16 धावा या धावफलकावर लागल्यात ते SP11च्या. अगदी यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू, अगदी आमंत्रण दिले जितेशला आणि जितेशने चेंडू पाठवला सीमारेषेपार. विक्रांत चषक आहे ते दणदणीत षटकार. तिथे एकच धाव मात्र मिळणार. एक धावसंख्येच्या मदतीने जीत सांगतात आम्हाला धावफलका धावा लागल्यात त्या 23 धावा. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते जितेश पाटेकडनं, आणि जास्तीत जास्त स्ट्राईक सागर जितेश पाटे यांच्याकडे राहिली पाहिजे, कारण धावा जर आपल्याला वाढवाव्या लागतील तर धावा आपल्याला 50+ न्यायचे असतील तर तुम्हाला जितेश पाटेला स्ट्राईकला आणणं फार गरजेचं आहे. परंतु अझर खान सुद्धा चांगली बॅटिंग करतो मिडल ऑर्डरमध्ये, आणि ऑफ साईडला खूप चांगल्या प्रकारे तो खेळतो सुद्धा. त्याचा मेन झोन आहे तिथे, आणि शेखर रांजणेच्या विरोधात त्याला खेळावं लागणार आहे. पहिल्यांदा बॅट फिरवले, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. पंच आमच्याकडे वळतात. अवंतर धावसंख्येची घोषणा केली जाते. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. सागर नक्कीच सर, पाहिलं आपण एक षटकार आला, त्यानंतर एक डबल आला, स्कोर थोडा हल्लाय, आणि झेलची जी संधी आली होती, झेल सुटल्यानंतर मात्र तो षटकार आलाय. त्यामुळे नानूवरती देखील आता अटॅक झालेला आपण पाहू शकता. समोर दिलेला हा बॉल यश आहे, आणि उडणारा हा चेंडू तनुजच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय दणदणीत खणखणीत चौका. नक्कीच जर पाहिलं आपण तर आता मात्र धावफलक चालू झालाय, जिथे चालू झालाय. आपण आधीच म्हटलं होतं सलामीला येणारा फलंदाज होता, पाठी थांबलाय, परंतु थोडीशी गफलत झाली. अगदी संधी होती, तनुजला चेंडू अडवला होता. 1च्या बदली अगदी 3 धावा बोनसच्या स्वरूपातल्या दिल्यात, आणि त्याचबरोबर धावसंख्या आली. आपले स्कोरर मित्र सांगतायत 28 धावा धावफलकावर लागल्या. तिसरं षटक चालू आहे. 50चा जो काही टार्गेट आहे त्याच्याकडे आता मात्र आगेकूच करताना दिसतोय का काय SP11 क्रिकेट संघ मयुरेश? हा, नक्कीच. जीत रोजारे आम्हाला सांगतात की सुरुवात असे वाटली होती की खेडेगावातून गाडी निघाली, रस्ते खड्डे तालमेल करत जात, परंतु त्यावेळेस नंतर गाडी आपली पुण्या मुंबई हायवेवर लागली तरी सुसाट धावताना SP11 दिसतोय. यावेळेस सावे चेंडू, जोर चांगला आहे, चेंडू जातोय का? हा जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अझर खानच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आमंत्रण होते शेखर याचं. शेखरने आज सकाळीच सगळ्यांना व्हॉट्सअपवर निमंत्रण पाठवले, परंतु हे निमंत्रण त्याने जे अझरला दिले ते नक्कीच त्याला आवडलं नसेल मयुरेश. हा, ते निमंत्रण चुकून गेला असावं अझरला, त्यामुळे ते आवडलं नसेल. परंतु खरं अर्थाने पहिलं षटक 2 धावसंख्येचं पडलं, दुसऱ्या षटकावर वार केला म्हणजे अगदी तलवारच फिरवली असं म्हणावं लागेल, आणि धावसंख्या अगदी गतिमान केली. सचिन पाटील यांच्या मनात जे त्यांनी टार्गेट ठेवलं तर सचिन पाटील यांनी ठरवलं असेल 70+ धावा करायच्या, आणि त्याच दिशेने SP11 संघ कूच करतोय. 34 धावा धावफलकावर दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत, आणि स्वतः आता कर्णधार अरुण आता गोलंदाजी मार्कवर येतोय. डावखोरा गोलंदाज आहे. सगळे मान्यवर आमचे YouTube चॅनलवर घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेतात. बऱ्याच जणांच्या घरी हे मॅचचं अनावरण आम्ही पाहिलेलं आहे TV वर. सगळे जण tenniscricket.in जोडलेले आहेत, आणि हे YouTube चॅनल आम्हाला मिळालेलं आहे. आदरणीय लताताई डेबे ज्या
नगरसेविका आहेत त्यांचे चिरंजीव इथं बसलेले सचिन ढेबे जननी निवास यांचे ते प्रोपरायटर आहेत आणि आमचे परम मित्र आहेत. त्यांनी सांगितलं की काही झालं तरी या वर्षी चांगलं क्रिकेट झालं पाहिजे, माथेरानचं क्रिकेट वाढलं पाहिजे, यासाठी त्यांनी आज स्पॉन्सर केलाय. परंतु सचिन यांना मानवंदना देताना येतोय हा ब्रँडेड षटकार. सागर जोशी, जितेश पाटे ज्यावेळेस मैदानात उतरतो त्यावेळेस गोलंदाजाच्या मनात असतं की मला षटकार पडला नाही पाहिजे, परंतु प्रत्येक गोलंदाजा तो समाचार घेणारा हा खेळाडू आहे. आणि या षटकारासाठी राजेशजी दळवी यांच्याकडनं जितेश पाटे यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला मॅच बॉल आलेला आहे, 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जितेश पाटे यांना कॅश आलेली आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 40 वर. खूप चांगली बॅटिंग. तुषार ढेबे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. बऱ्याचशा दिवसानंतर तेही सुद्धा माथेरान नगरीमध्ये मॅच बघताना आम्हाला पाहायला मिळतं. त्यांचे सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर त्यांच्या लेखणीतून सगळे चकित होतात असे मिलिंदजी कदम, त्यांचे मनापासून स्वागत. परंतु इथे एक धाव मिळाली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? जितेश पाटे धोक्याच्या घंटीमध्ये आहे आणि जितेश पाटेची ही विकेट गोल्डन विकेट म्हणावी लागणार आहे, कारण ज्या विकेटची गरज होती बंडे बॉईज संघाला ती विकेट स्वतःहून जितेश पाटे देऊन जातोय. आणि हा फार मोठा धक्का लागलाय तो SP11 टीमला. नाही नाही, खऱ्या अर्थाने सतीश मागची भिंत खूप चांगली स्ट्रॉंग आहे, कारण कुमार शेट्टे होते, सतीश सुद्धा तिथे होते, म्हणजे अगदी चांगली भिंत आहे मागे. फ्लाइंग स्लिप मध्ये सतीश आहे आणि त्याचबरोबर कुमार शेट्टे आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही चांगले खेळाडू मैदानामध्ये मागे उभे राहिले, त्यांना माहिती आहे मागे भरपूर धावा जातात, त्यामुळे चांगली भिंत राखली पाहिजे सागर. परंतु आता धावा किती होतील हा मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना पडतोय, कारण 42 धावा धावफलकावर लागल्यात. सागर आपण म्हटलं तर जितेश एक स्वतःहून विकेट देऊन गेलेला आहे, स्वतःच्या पायावर तो कुऱ्हाड मारून गेलेला आहे असंच म्हणावं लागेल. कारण काय की तो टिकणं फार महत्त्वाचं होतं SP11 टीमसाठी. परंतु आझरला आता सगळं काही जे आहे संघाचं मदार ते आपल्या खांद्यावर घ्यावं लागेल आणि मोठे फटके मारावे लागतील. पुढ्यात दिलेला हा बॉल ऑन साइडला खेचलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली कॅच म्हणावी लागेल कृष्णाकडनं आणि आझरला सुद्धा त्याच्या मागोमाग परतावं लागेल. हादरे बसतात SP11 संघाला, परंतु त्या हादरेतून त्याला सावरावं लागणार आहे. वनिताताई दिघे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पाणी दिलेलं आहे. बिस्लरी बॉटलचे ते पुरस्कर्ते आहेत, त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया, कारण पाणी फार महत्त्वाचं असतं शरीरासाठी, ऊन सुद्धा तेवढंच आहे, त्यामुळे त्यांनी पाण्याची पूर्तता केलेली आहे. नुकतेच आगमन झालेले आमचे भाग्यश्री बँकचे प्रोपरायटर वैभवजी पवार, ज्यांनी या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आम्हाला आकर्षक चषक जे चमचमती ट्रॉफी त्यासाठी जी लढत चालू आहे, जे
त्या ट्रॉफीसाठीच चालू आहे. त्यांनी वैभव पवार यांनी आम्हाला सुपूर्द केलेले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर महिला वर्ग इथं उपस्थित आहे. वर्षाताई शिंदे असतील, त्यानंतर रेखाताई चौधरी असतील, अर्चनाताई विरामणे असतील. महिला वर्ग भरपूर प्रतिसाद त्यांचा आहे. त्यांचा मैत्री ग्रुप इथं उपस्थित झालेला आहे, त्यांचं मनापासून स्वागत. परंतु इथं 2 धावा, हा नक्कीच 2 धावा मिळत आहेत. चिकट्याने हे 2 धावा घेतलेल्या सागर, आणि धावसंख्या पोहोचली ती 44. रितेश जी शिंदे यांच्याकडनं मला मिळाले ते LED TV, आणि आकर्षक चषक असतील योगेश घाबरे यांचे मार्फत मिळाले. उत्कृष्ट फलंदाजासाठी नरेशजी आखाडे यांच्याकडनं आम्हाला बॅट मिळालेली आहे. आकर्षक चषक संतोषजी ढेबे, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज दीपेशजी ढेबे असतील, आणि आकर्षक चषक रामचंद्रजी ढेबे यांच्याकडनं आम्हाला सुपूर्द केलेलं आहे. त्यांच्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सनग्लास आहेत ऋषिकेश कोळी, जे मोरिया रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर आहेत. आकर्षक चषक अंकुशजी कुकरे. उद्योन्मुख खेळाडूसाठी बॅट ही शैलेशजी ढेबे. सलग 3 विकेट जर घेतल्या राज दिनेश कदम यांनी तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अनुरागजी साळुंके यांच्याकडनं. या स्पर्धेचं YouTube लाईव्ह आम्हाला प्रेक्षेपण मिळालेलं आहे. लताताई ढेबे नगरसेविका यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. ज्यांनी आम्हाला सपोर्ट्स केला आहे या स्पर्धेसाठी, त्यांचा सर्वांचा आभार. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, शर्यतीचा वेध, एक धाव नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये ही मिळू शकते. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या पोहोचली ती 46. मंदावली धावसंख्या सागर. रामचंद्रजी ढेबे यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं. योगीजी जाधव दिशा क्लासेसचे प्रोप्रायटर आहेत. कुलदीपजी जाधव माजी अध्यक्ष मराठा समाज यांच्याकडनं सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य मिळाले. त्याचबरोबर आम्ही त्यांच्या समवेत इथं उपस्थित झालो ते किसनजी चौधरी साहेब ज्यांच्याकडनं सुद्धा सहकार्य आहे. मुकेशजी पारधी, निलेशजी ढेबे, संतोषजी आकाडे यांच्याकडनं सगळ्यांकडनं आम्हाला मान्यवरांकडनं आम्हाला काही ना काही मिळालेलं आहे. त्यांच्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा अशीच चालू ठेवण्यासाठी तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. नक्की समोरच्या दिशेला मारलाय तनुज त्या ठिकाणी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण होतात. अगदी सिद्धेश जर आपण पाहिलं तर वाऱ्याच्या वेगाने चित्त्याच्या चपळाईने तरी या 2 धावा पूर्ण केल्या. शेवटचं षटक चाले राज दिनेश कदम टाकतोय गोलंदाजी. आज मात्र जर आपण पाहिलं तर अगदी बंड्या बॉयज क्रिकेट संघाने सर्व त्यांच्या कामानिमित्त बाहेर असलेले खेळाडू बोलवले आहेत. नक्कीच त्यांचा मानस असणार या चषकावरती नाव कोरण्याचा. आज राज अविनाश कदमला देखील आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण करताना. यावेळेस सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या मारलाय. त्या ठिकाणी किती धावा येतात. तनिष त्या ठिकाणी आहे. पुन्हा थोडंसं फंबल होतंय तनिष, आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा 1 धावा. अगदी जर आपण पाहिलं मयुरेश धावसंख्या हायवे मधनं पुन्हा एकदा खड्ड्यांमध्ये आली की काय. एक शॉट देखील आहे. पंच नक्कीच त्या ठिकाणी
49 धावा एक शॉट असल्यामुळे 49 धावा धावफलकावर लागले आहेत. अगदी मयुरेश 50 धावांच्या टार्गेट पर्यंत नक्कीच ते पोहोचतायत, परंतु शेवटच्या षटकांमध्ये अगदी जितू पार्टे बाद झाल्यानंतर ती षटकार चौकारांची आताशबाजी काही जर पाहिली आपण तर थांबलेली आहे. कारण जे चेंडू बॅटीला लागले तर लगेच षटकार येतोय असं आपल्याला आता सांगत होते. यावेळेस मात्र समोर दिलेला चेंडू हा षटकार येणार आहे नक्कीच. हा येतोय विक्रांत चषक अगदी बॅट बंदा किरणच्या बॅट बंदा दणदणीत खणखणीत षटकार. षटकार ज्याने मयुरेश 55 धावा धावफलकावर लागले. चेंडू जे आपल्याला सौजन्य दिले ते नगरसेवक आणि SPB नेटवर्कचे सर्व प्रोपारायटर संतोषजी शेलार यांच्याकडनं चेंडू अगदी दिलेले आहेत. निव्याचे चेंडू आहेत, परंतु संतोषने दिल्यामुळे अगदी 70-70चा जोर त्या चेंडूंमध्ये आहे मयुरेश. हा नक्कीच संतोष शेलार यांनी गेल्या वर्षी सुद्धा सगळ्यांना चेंडूची पूर्तता केली होती आणि नेव्हिया हा ब्रँड संतोष शेलारच्या नसात बसलेला आहे. परंतु काय फटका होता, अगदी नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सतीश फ्लाइंग स्लिपमध्ये आहेत आणि ही विकेट जाते. राजला मिळते ही पहिली त्याच्या कोट्यामधली विकेट. धावसंख्या आहे ती 55. यावेळेस मात्र अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. पंच त्या ठिकाणी आहेत. किती धावा येत आहेत ते पाहणं नक्कीच महत्वाचं आहे. बॅट लागलेले 4 धावा मात्र धावफलकावर नक्की झालेले आहे. 4 धावेच्या साह्याने बॅट दिली ना अंपायरने. जय बोल ना. थँक्यू. जर पाहिलं तर आपण 59 डावा धावफलकावर लागल्या. 60 डावांचं आव्हान आहे. मयुरेश 12ची सरासरी राखायला लागेल. तसेच आपण एक उदयनमुख खेळाडूसाठी जो आपल्याला चषक दिलाय ते अमितभाई माफोळे हे देखील आता थोड्याच वेळात आपल्या समोर उपस्थित राहणार आहे. क्रिकेटपटूंची शान सेमीफायनल क्रमांक 2 मधलं दुसरं षटक चालू असताना 2 षटकांचा खेळ झाला की त्यानंतर मात्र सर्व जे विक्रांत क्रिकेट संघाचे व्हॉलंटियर्स आहेत, सर्व खेळाडू, सर्व पाठीरागे यांनी समर्थन कक्षामध्ये अगदी तुषार जाबरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जर पाहिलं मयुरेश एक रंगतदार लढाई. सेमीफायनल क्रमांक 2 विक्रांत चषक 2026 या वर्षातली दुसरी स्पर्धा, दुसऱ्या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल. पहिला फायनलिस्ट ठरलाय स्वतः आयोजक विक्रांत क्रिकेट संघ आणि आता SP11 की प्रमोद 11 भांडा बॉईज कोण ठरतंय हे आपल्याला या 30 चेंडूंनंतर नक्कीच समजेल मयुरेश. हा नक्कीच SP11 संघाकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण SP11 संघ सेमीफायनलमध्ये बऱ्याच वेळा गेलेला आहे, परंतु मेगा फायनलपर्यंत ते पोहोचले नाही. आणि सचिन पाटील आणि त्यांच्या पूर्ण त्या टीमचं तेच स्वप्न असेल की आपण फक्त ही मॅच शेवटची खेळा, ही शेवटची मॅच समजून खेळा आणि ती शेवटची मॅच जर आपण जिंकलो तर मेगा फायनलमध्ये नक्कीच जाऊया, कारण सेमीफायनलमध्ये ते बऱ्याच वेळा गेलेत, परंतु मेगा फायनलचं स्वप्न त्यांचं आतुर राहिलंय. परंतु बंड्या बॉईज संघ नक्कीच ह्या गोष्टी करून देणार नाहीये. परंतु आपण मध्यंतरी आपण बघितलं सागर की राजेश भाऊ यांच्याशी आपली चर्चा झाली होती मेन मार्केटमध्ये, की राजेश भाऊला सांगितलं होतं विक्रांत संघ पहिल्या टुर्नामेंटमध्ये खेळला नाही, परंतु राजेश भाऊ यांनी सांगितलं होतं आपल्याला की दुसरी स्पर्धा आम्ही असं खेळू की सगळ्यांना घाम फोडू, आणि नक्कीच ते मेगा फायनलमध्ये गेले आणि आज त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होताना आपल्याला दिसून येतं. नाही, काय झालं होतं मयुरेश, मागच्या वेळेस ही स्पर्धा जेव्हा होती तेव्हा विक्रांत खेळत असताना भाऊ त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आज मात्र अगदी सकाळीच त्या ठिकाणी आले आणि त्यामुळेच विक्रांत क्रिकेट संघ
संघ आज अगदी दिमागात खेळतोय, कारण भाऊंसमोर त्यांना तसा परफॉर्मन्स करायलाच लागणार आहे. हा नक्कीच भाऊचं नवस सुद्धा असतं पिसाळनाथ मंदिरामध्ये, त्यामुळे हा नवस असू शकतो आपल्या स्पर्धेसाठी आणि त्यासाठी भाऊने जो नवस पूर्ण करताना विक्रांत क्रिकेट संघ आपण जातोय. परंतु जाऊया दुसऱ्या सत्राकडे, कारण क्रिकेट फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी सुद्धा आणि धावसंख्येचा पाठलाग करायचं आहे. ते तब्बल 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सागर या 60 धाव होणार की नाही हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. हा नक्कीच, जर मयुरेश आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी देखील आहे एसपी इलेव्हन क्रिकेट संघाकडे. उमेश प्रचंड फॉर्म मध्ये आहे. जितू यावेळेस पुन्हा एकदा, गेल्या वर्षी थोडासा पाठीच्या आजारामुळे तो गोलंदाजी करत नव्हता, यावेळेस मात्र तो रेग्युलर गोलंदाजी करायला लागलेला आहे. किरण प्रचंड चांगली या स्पर्धेत, अगदी निकुलची कमी अगदी किरण कुठे जाणवून देत नाही. ज्या प्रकारे किरण रॉड्रिगेज पहिलं षटक हाताळतोय, सुरुवात करतोय, पॉवर प्ले मध्ये 2 षटकं ज्या प्रकारे टाकतोय, एसपी इलेव्हन क्रिकेट संघ यावेळेस गेल्या वर्षीपेक्षा अधिक जास्त पॉवरफुल बनलाय. रोहित आणि अरुण एक चांगली आणि अनुभवी जोडी. या वर्षात बंड्या बॉयजची फलंदाजीचा अख्खा जोर ज्या दोघांनी आपल्या खांद्यावर उचललाय, अशी जोडी अनेक स्पर्धा एक हाती, अनेक सामने एक हाती आपल्या संघाला जिंकवणारी जोडी. परंतु सेमीफायनल क्रमांक 2 थोडंसं प्रेशर दोघांवरती असणार आहे, कारण थोडीशी लय बाकीच्या फलंदाजांना सापडत नाहीये. कुमार थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे, त्यामुळे या जोडीवरती थोडंसं प्रेशर असणार आहे मयुरेश. नक्कीच गेल्या वर्षी आपण पाहिलं तर अरुणकडनं धावा येत नव्हत्या, परंतु तो खूप चांगल्या फॉर्म मध्ये आलेला आहे आणि नक्कीच प्राइज देखील आलेला आहे. प्रत्येक चौकार किंवा षटकार आला कोणाच्याही बॅटिंगना प्रमोद इलेव्हन बंडा बॉयजचा आदित्य बिल्लारे यांच्याकडनं 100 रुपये अगदी रोख पारितोषिक येणार आहे. अगदी प्राइज जर पाहिलं, वैयक्तिक पारितोषिकांची या ठिकाणी वीर हुतात्मा क्रीडा संकुलांमध्ये मयुरेश भरभरत असते, कारण प्रत्येक जण पाठीराखे असतात. अगदी जर पाहिलं मगाशी जो षटकार मारला होता जितू, त्यासाठी रोख रक्कम 500 रुपये राजेश भाऊ दळवी माजी उपनगराध्यक्ष यांच्याकडनं आलेले होते. आता मात्र आदित्य बिल्लारे यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकाराला रोख रक्कम 100 रुपये. नक्कीच आपण पाहिलं तर फिल्डिंग सेट केली जाते, कारण एसपी इलेव्हन संघाला माहिती आहे रोहित बिरामने चांगल्या टचमध्ये ऑफ साईड चांगला खेळतो, त्यामुळे चांगली फिल्डिंग त्यांच्याकडनं आम्हाला पाहायला मिळते. कारण जर फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली ना तर फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक उभा केला आहे उमेशला, मी तर म्हणजे पॉईंटमध्ये उभं केलेलं आहे. कव्हर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक निखिल आहे, जितेश पाटील मिड ऑफमध्ये उभे राहिलेले आहेत. लेग साईडला सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि पहिलाच बॉल हा दुसऱ्या सत्रातला आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत प्रहार केला जातोय, रोहितच्या बॅट मधून येतोय पहिल्या बॉलवर हा चौकार. बिल्लारे यांच्याकडनं या चौकारासाठी मात्र जर पाहिलं तर 100 रुपये प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी असणार आहेत. पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे. रोहितने चांगली सुरुवात नक्कीच करून दिलेली आहे आणि नक्की जर आपण पाहिलं तर चांगल्या धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. थोडासा रनअप मध्ये बदल होतोय, त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक सामन्याचे जे सामनावीर दिलेले आहेत ते आपल्या सोबत आलेले आहेत. विकास रांजाने, त्यांसोबत गणेश रांजाने, पप्पू दादा आलेले आहेत, नरेंद्र रांजाने अगदी आलेले आहेत. पहिल्या सामन्यात प्रत्येक सामन्याचा सामनावीर दिला आहे ते ड्रीम्स कन्स्ट्रक्शनचे गणेश रांजाडे आणि श्री हॉर्समॅनशिपचे विकास रांजाने यांच्याकडनं रंगतदार सेमीफायनल. सुंदर चेंडू, अगदी यॉर्कर लेन प्रकारचा चेंडू होता. मयुरेश यावेळेस मात्र चांगला कमबॅक केला. पहिल्या चेंडूवर तो चौकार आला, तो मात्र थोडासा स्लो आणि अगदी ऑफसाईडला आपटलेला चेंडू होता. यावेळेस मात्र चांगला टप्पा, चांगली लय किरणला गवसली आहे. किरण असा एक गोलंदाज आहे या वर्षीमध्ये की ज्या गोलंदाजांनी फलंदाजांना जोखडून ठेवलेलं आहे, कारण दोन्ही स्पर्धेमध्ये किरणची मी गोलंदाजी बघितलेली आहे. अचूक टप्पा, त्याचबरोबर स्लोवर बॉल आणि उगवता सितारा जीत हा गोलंदाज. कारण नुकुल नंतर या गोलंदाजीची मी खरं स्तुती करेल, कारण हा गोलंदाज मोठे फटके मारण्यासाठी खरं अर्थाने चान्स देत नाहीये. पहिला बॉल त्यांनी हाफ ट्रॅकर टाकला होता, त्याच्यावर भरपूर समाचार घेतला, कारण रोहित बिरामणेचा अगदी चांगला झोन आहे, तो एक्स्ट्रा कव्हर त्या कव्हरमध्ये ठोकला. परंतु किरण असा गोलंदाज आहे ना की एकदाच जर टेस्ट लागली तर तो कधीच मागे बघून वळत नाही, आणि तोच गोलंदाज ज्यांनी 2 चेंडू निर्धाव टाकले आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा.
यावेळेस मात्र काय चेंडू, अगदी मी म्हटलं होतं की किरण प्रचंड फॉर्म मध्ये आहे. चौकार मात्र आले 2, त्यानंतर मात्र एक चौकार आला, त्यानंतर मात्र सलग 3 चेंडू मयुरेश त्यांनी निर्धाव टाकले. 1 चेंडू 4 धावा, त्यानंतर मात्र 4 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकात चांगला कमबॅक. हा नक्कीच कमबॅक काय केलेलं आहे या गोलंदाजांनी. अचूक टप्प्याचा वार आणि खरं तर रोहितला थांबवून ठेवण्याचं यश मिळालेलं या गोलंदाजाला. 4 चेंडू झालेले आहेत. शॉर्ट प्लेनचा बॉल तोही सुद्धा मारता आला नाहीये, परंतु मतीन जातोय. मतीन आणि चेंडूची शर्यत, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 6 धावा फलकावर लागलेल्या आहेत. फिल्डिंग चांगली करावी लागेल सागर, कारण 60 अवघ्या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. ही जोडी जी आहे त्या जोडीने 70 धावा चेस केलेल्या आहेत या मैदानावर, या स्पर्धेमध्ये. त्यामुळे या जोडीवर सर्वांचं लक्ष आहे आणि प्रमोद 11 बंड्या बॉईज संघाला हा सामना जिंकायचा, तर ही जोडी फार इम्पॉर्टंट आहे. कारण जर सुरुवात चांगली दिली तर मागून येणारे जे फलंदाज आहेत, मग कुमार असेल, त्याचबरोबर राज असेल, राज कदम असेल, हे दोन्ही राज जे भन्नाट फॉर्ममध्ये आहेत, हे सगळे खेळाडू त्यांना चांगली साथ देऊ शकतात. परंतु ही जोडी टिकणं फार महत्त्वाचं आहे आणि या जोडीवर सर्वांचं लक्ष यासाठी असेल SP11 संघाचं, कारण ही जर 2 विकेट मिळाले तर कदाचित आपण या 60 धावसंख्येचा बचाव करू शकतो. स्लोअर बॉल होता ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक तिथं आझर खान आहेत आणि चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवले. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रॉंग कॉल आहे अरुण डोक्याच्या घंटीमध्ये, परंतु स्लो फेकी आणि त्यामध्ये सहजरित्या अरुण शेट्टे पॉपिंग क्रीज मध्ये सलामत जातोय. धोक्याची घंटा होती. अरुण बिना खाता खोलतानाच गेला असता. शैलेश डेबे सुद्धा या मॅचला जवळून पाहता. शैलेश डेबे खरं तर विक्रांत संघाचे तारणहार असं म्हटलं जाईल, कारण जेव्हा जेव्हा विक्रांत संघ चांगल्या हंगामामध्ये खेळायला सुरुवात करतो तेव्हा तेव्हा त्यांच्याकडनं जर्सी असेल, त्यांचं खाणं पिणं असेल, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं त्यांना पाहिलं जातं. आणि त्यामुळे खरं त्यांनी शैलेशचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करूया, कारण वर्षानुवर्ष त्यांच्या मागे उभं राहणं हे कठीण काम असतं. कारण क्रिकेट एक असं आहे की किती तुम्ही दिलं तरी ते कमीच पडतं, परंतु कमीसाठी मी नाहीच आहे हे शब्द पाळणारा शैलेश आहे आणि शैलेशने प्रत्येक वेळेस विक्रांत संघाला सपोर्ट केलेला आहे, त्याचं मनापासून आपण कौतुक करूया. परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त आणि फक्त 7 धावा. सागर, सुरुवात दोन्हीकडनं चांगली झालेली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये 2च धावा आल्या होत्या. त्यानंतर ज्या दुसऱ्या षटकापासून वार केले SP11 संघाने ते एकूण 60 धावसंख्येपर्यंत केलेले आहेत. परंतु या पहिल्या षटकामध्ये किरणने दिल्या फक्त 7. यानंतर अजून 4 षटक बाकी आहे. सचिन पाटील कुठली रणनीती आखेल हे सुद्धा आपण नक्कीच पाहणार आहोत. आणि सागर, आपण पाहिलं ना अरुण शेट्टेची जी विकेट जी मिळाली होती, रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली होती, ती गमावली गेली. अरुण किती महागात पडेल तुझ्या अंदाजाने, तू नक्कीच सांगू शकतो? नक्कीच. जर आपण पाहिलं अरुण यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये, मागच्या स्पर्धेत देखील पाहिलं, काल देखील पाहिलं, मुकद्दर क्रिकेट संघाविरुद्ध अगदी 60 डावांचा 24 चेंडू मध्ये पाठलाग करत असताना अवघी 18-19 धावामध्ये त्या मॅच मला वाटतं इथे या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. गणेशजी रांजणे सुद्धा त्यांचे पुरस्कर्ते आहेत, ते आले नाहीत आज, त्यांची सुद्धा उणीव आपल्याला भासेल. परंतु खऱ्या अर्थाने जितेश पाटेने पहिल्या बॉलवर चौकार दिला, त्यानंतर खऱ्या अर्थाने चांगला चेंडू आपल्याला जितेश पाटेकडनं पाहायला मिळाला. परंतु अरुण शेट्टे कधी सामना फिरवण्याची ताकद, एक चांगला कॅप्टन, प्रमोद 11 बंड्या बॉईज संघाचा टीमला घेऊन खेळणारा हा खेळाडू आहे आणि मोक्याच्या क्षणी कधी त्याला कुठल्याही क्रमांकावर पाठवा, तो मॅच विनिंग करून येणारा हा खेळाडू आहे आणि तो आता ओपनिंगला साठी आलाय. फुलटॉस बॉल होता, पंचांकडे बोट दात आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलेलं आहे आणि फलंदाज फार मोठा बाद होतोय. गोल्डन विकेट म्हणावी लागेल SP11 संघाला अरुण शेट्टेच्या स्वरूपामध्ये. पाहिलं तर यावेळेस आपण जर पाहिलं ना मयुरेश, आम्हाला जीत सांगतायत की जितू ज्याला हात लावल ना ते मात्र यावर्षी सोनं नक्की होणार आहे. हा नक्की, जितेश पाटे ज्या ज्या गोष्टीला हात लावते ते तर सोनं होणारच आहे आणि आता त्याने चेंडूला हात लावला तर तो चेंडू सुद्धा सोन्याचा झालाय.
नक्कीच गोल्डन बॉलच होता. अरुणची विकेट म्हणजे गोल्डन बॉलच म्हणू शकतो आपण. गोल्डन बॉल आहे आणि गोल्डन बॉलर सुद्धा आहे, कारण सगळं काही तोच करतोय. विकेट सुद्धा तो मिळवतोय, बॅटिंग पण चांगली करतोय, फिल्डिंग तुझ्याकडनं चांगली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्व काही मी एकटाच करील हे त्यांनी सिद्ध करून दाखवले SP11 संघासाठी. आणि अरुण शेट्टीची फार मोठी विकेट त्यांनी मिळवलेली आहे. आणि नवीन फलंदाज राज आता मैदानामध्ये येतोय. राज भन्नाट फॉर्ममध्ये मी तर म्हणेल की खेळलेला आहे गेल्या काही वर्षामध्ये, परंतु यासाठी या वर्षी त्यासाठी नवीन टुर्नामेंट आणि नवीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु दुखापतीमधून किती सावरला आहे, कसं कमबॅक करतोय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण बॅटिंगमधून धावा यायला पाहिजेत. वा काय फिल्डिंग आहे, बॅक टू द बॉलर. मी म्हटलं ना की जितेश पार्टे सगळं करतोय, एकटाच करतोय पण टीमसाठी करतोय. अमोल डेबे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. सचिन डेबे यांच्या साथीला खांद्याला खांदा लावणारा हा बंधू आहे, परंतु ऑन साइडला स्वागत केलेलं आहे. चेंडू जाणार सीमारेषेच्या पलीकडे, राजच्या बॅट मधून येतोय मोक्याच्या क्षणी षटकार. अठरा धावा. राज खऱ्या अर्थाने दुखापतीतून सावरलेला हा खेळाडू आहे, कमबॅक करतोय आपल्या प्रमोद 11 बंड्या बॉईज टीमला. राजच्या बॅटमधून अशा धावा आल्या तर या 60 धावा मी तर म्हणेल कमी पडतील. आणि मिलिंद कदम यांनी सांगितलंय की दुखापती नंतर सुद्धा खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याची ताकद ही कदमांमध्ये आहे, आणि हे दाखवताना राज कदम. नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं चांगली संधी होती या ठिकाणी आणि जितू पुन्हा एक विकेट त्याला मिळते. अगदी जितेश पार्टे आपल्याला सांगतायत. काय असतं माहिती सागर की आपली टीम जिंकावी, आपल्या टीमचं सगळं काही व्यवस्थित व्हावं, त्यामुळे राजेश दादा काही लोक देव पाण्यात सुद्धा ठेवतात, आणि देव पाण्यात ठेवल्यानंतर संघ जिंकला पाहिजे यासाठी सुद्धा प्रार्थना करतात. हे असतं. परंतु SP11 संघ खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 18 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. जितेश पार्टेच्या कोट्यामध्ये आले 2 धावा. SP11 संघ 3 षटकं आता राहिलेले आहेत त्यांच्याकडे. कुमार शेट्टे मैदानामध्ये येतोय. मिस्टर MPL म्हणून त्याची ओळख आहे. जेव्हा टीमला गरज पडते तेव्हा तेव्हा कुमार शेट्टे चांगल्या धावा करतो, परंतु आता टीमला गरज आहे प्रमोद 11 बंड्या बॉईज संघाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. या वर्षीचं गरज असेल कुमार शेट्टेच्या बॅटमधून धावा आल्या पाहिजे सागर, कारण तेच एक अर्धांजली खऱ्या अर्थाने असेल ती प्रमोदसाठी, कारण हे सामना त्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण सेमीफायनल जिंकल्यानंतर एका ट्रॉफीवर त्यांचं नाव येणारच आहे, परंतु त्यासाठी त्यांना मेहनत करावी लागेल. आणि दुसरीकडे जे टीम SP11 आहे, पहिल्यांदा स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांना चान्स आहे, आणि ते चान्स पूर्ण करण्यासाठी विक्रांत ट्रॉफी त्यांच्यासाठी आतुरतेने वाट बघते की विक्रांत ट्रॉफीमध्ये असं काही ना काही वेगळंच होत असतं. ते वेगळं फक्त विक्रांत ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर. आणि आता नवकी जोडी मैदानामध्ये आहे, कुमार शेट्टे आणि रोहित. मंगेश आम्हाला सांगतायत की 5 पर्वामध्ये 5वं पर्व आहे मंगेश, 4 पर्वामध्ये असेल. चांगला बॉल यावेळेस किरण, खूप चांगलं किरण गोलंदाजी करतोय. चॅम्पियन आहे या स्पर्धेमध्ये, बंड्या बॉईज संघ चॅम्पियन झालेला आहे. बंड्या बॉईजचं ही स्पर्धा लक्की आहे बंड्या बॉईज संघाला, परंतु लक्की करण्यासाठी त्यांना खेळावं लागेल. रोहितला फॉर्म आपला परत आणावा लागणार आहे, कारण रोहित शांत बसणारा खेळाडू नाहीये आणि बऱ्याच वेळा त्यांनी अशा मॅच काढलेल्या आहेत. परंतु किरण हा चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात खेळणं फार अवघड आहे. परंतु चांगला शॉट, चान्स दिला नाहीये. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे, रोहितच्या बॅट मधून येतोय हा षटकार.
मास्टर माइंड रोहित देखील आहे, चेस मास्टर आपण त्याला म्हणतो. चांगली फलंदाजी तो करतो, अगदी घेऊन जातो. त्याचबरोबर प्रत्येक षटकार चौकारासाठी प्राइस मात्र आदित्य बिल्लारे यांच्याकडनं 100 रुपये लागू असणार आहे. अगदी रोहित ते कॅश इन करतोय, प्रत्येक वेळेस संधीचं सोनं करते. वसीमभाई आपल्या सोबत आहेत, आपले एसी वाले वसीमभाई, त्यांच्याकडनं 3 षटकारासाठी 500 रुपये आहेत. तसेच अगदी आपल्या समोर जर पाहिलंय व्यासपीठासमोर सामना एक रंगतदार, अगदी सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण मतीन याचं एक धावेच्या साहाय्याने मात्र मयुरेश तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या आहेत. एक रंगतदार लढाई आपल्याला या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. नक्कीच चांगली स्पर्धा आहे, शेवट सुद्धा चांगला गोड होणार आहे. भरपूर मान्यवर या स्पर्धेला आलेले आहेत, कारण विक्रांत क्रिकेट संघाचं आयोजन खूप चांगलं असतं आणि यूट्यूब लाईव्ह आहे. तिन्ही दिवस यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.in माध्यमातून. त्यांच्यासमोर चालू आहे मॅच, एकदम हाय व्होल्टेज मॅच आहे. धावसंख्या 25 वर आहे प्रमोद 11 बंड्या बॉईज संघाची. कुमारकडनं सुद्धा भरपूर अपेक्षा असणार रोहितला, कारण त्यांनी साथ दिली तर धावा पूर्ण होतील. गोलंदाज तयार, स्लोअर बॉल ऑन साईडला खेचलाय, फिल्डर नाहीये. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, रोहित धावतोय, 2 सहजरित्या धावा मात्र नक्कीच होणार. किरणची गोलंदाजी खऱ्या अर्थाने खूप चांगली आहे सागर, कारण किरण चांगले चेंडू टाकताना आपण बघतोय, गती परिवर्तन करताना बघतोय, एकच टप्प्यावर तो गोलंदाजी करत नाही, व्हेरिएशन आणतोय. आणि ह्याच आजच्या चांगल्या गोलंदाजी हीच खासियत असते, कारण तुमच्याकडे व्हेरिएशन असलं पाहिजे, फक्त वेग असून चालत नाही. कारण आपण म्हटलं ना की उमेशचं नाव घेतलं जायचं, उमेश यादवचं, की ज्याच्याकडे वेग असायचा परंतु त्याकडे व्यवस्थित टप्पा नव्हता. परंतु मुनाफ पटेलकडे वेग नव्हता परंतु टप्पा होता, आणि त्यामुळे टप्प्यावर गोलंदाजी करणं हे फार गरजेचं असतं. स्लोवर बॉल फसवलं होतं, ऑन साईडला चेंडूला खिचलेलं आहे. लॉग ऑफ मध्ये जितेश पाटे आहे. धावसंख्या पोचली ती 28 वर, 28 धावा धावफलकावर लागल्यात. 32 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी प्रमोद 11 बंड्या बॉईज टीमला. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. एक रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळते. रोहित जो प्रचंड फॉर्म मध्ये अगदी षटकार चौकारांची आतिषबाजी करताना दिसतोय. माथेरान मधल्या प्रमुख फलंदाजांपैकी एक नाव देणारा रोहित मात्र स्ट्राईकवर आहे. रोहितची विकेट जर गेली तर सामना रंगतदार होईल. यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेला तीनला दिलाय आणि येतोय बिग 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 विक्रांत क्रिकेट संघामधला दणदणीत कणकणीत षटकार. बिल्लारे यांच्याकडनं प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी जे प्राइज असणार आहे. चांगली फलंदाजी केली किरण, चांगली गोलंदाजी करत जरी असला तरी रोहित प्रचंड फॉर्म मध्ये, आणि हा सामना मी माझ्या संघाला जिंकवणार आहे आणि आमच्या मित्राला या चषक जिंकूनच खरी आदरांजली वाहणार आहे, हे मात्र रोहित बिरामने सांगते प्रमोद 11 बंड्या बॉईजच्या पाठीराख्यांना समर्थकांना. हा नक्कीच हीच खऱ्या अर्थाने त्यासाठी आदरांजली असणार आहे, कारण रोहित जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रमोद 11 बंड्या बॉईज संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणार. आता ट्विस्ट निर्माण केलंय, रोहितने एकटा लढतोय, टीमसाठी एकटा करतोय. जसे जितेश पाटे जसा SP11 संघासाठी लढतोय तसं रोहित बिरामने लढतोय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 26 धावसंख्येची. 12 चेंडू मध्ये 26 पाहिजेत. कुमार आणि खऱ्या अर्थाने रोहित अशी जोडी मैदानामध्ये, आणि 12 बॉल मध्ये वैयक्तिक 25 धावसंख्येवर रोहित बिरामने खेळतायत. खूप चांगली बॅटिंग करतायत, लढतायत आपल्यासाठी, लढून खऱ्या अर्थाने संघाला पुढे नेण्याचं काम करतात, आणि हेच क्रिकेट चांगलं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जे प्रेक्षक वर्गांना खऱ्या अर्थाने जी मॅच पाहायची होती ती मॅच तुमच्या समोर आहे. बंड्या बॉईज विरुद्ध SP11 संघ, या 2 संघामध्ये हाय व्होल्टेज मॅच तुमच्या समोर आलेली आहे. 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 26 धावसंख्येची. 12 बॉल 26. प्रेशर आहे मॅच खरं अर्थाने, दोन्ही टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. रोहित कधी प्रेशर घेत नाहीये, परंतु वा काय चेंडू आहे, पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. वळवणं हे खऱ्या अर्थाने मतीनची खासियत आहे, कारण जुना जाणता गोलंदाज आहे. भरपूर पावसाळे क्रिकेटचे पाहिलेले आहेत मतीनने, आणि भरपूर संघांना जिंकून देण्याचं काम मात्र मतीनने केलेलं आहे. आणि तशीच गोलंदाजी मतीन आता मैदानामध्ये करतोय. पडल्यानंतर झटकन वळण गेलेला हा बॉल, अगदी पहिला चेंडू डॉट होतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे ती प्रमोद 11 बंड्या बॉईज टीमला. हो हो हो, खूप चांगला फटका, पुढे येऊन मारलेला, सरळ स्टँड दाखवलंय, सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला हा षटकार.
वळण आपल्याला पाहायला मिळेल सागर, परंतु धावसंख्या 40 वर आहे. 20 धावसंख्येची अजून गरज आहे. पहिल्या बॉलवर वळण मिळाल्यानंतर पुढे येऊन स्टेप डाऊन करून करत आहे, सरळ ताकदीचा वापर करून मिस्टर एमपीएलने षटका ठोकला आणि जो प्रेशर होतं प्रमोद 11 बंड्या बॉयज संघावर ते प्रेशर मात्र नक्कीच निघालेलं आहे. वा, पंचाकडे मोठी दात पुढे येऊन गेला, विकेट, गोल्डन विकेट मिळते. कुमार शेट्टीला खरं तरी बाद करण्यामध्ये यश आलं. पहिल्या बॉलवर वर्चस्व मतींचं होतं, दुसऱ्या बॉलवर खरं तरी कुमार शेट्टीचं वर्चस्व होतं, परंतु एक आपली कोट्यामधला असा एक चेंडू काढला त्यामध्ये कुमार शेट्टीला त्यांनी बाद केलेला. स्कूल मी देखील आहे, या मैदानातला राजा आहे. अगदी मी हे मैदान गाजवलंय. षटकार आल्यानंतर मतीन मात्र हे नक्कीच सांगत असेल, अगदी खेळपट्टीच्या मधोमध अगदी आणून उभा केला कुमार, याला काहीच करू नाही शकला आणि यष्टीची धून मात्र कुमारला परतावं लागतंय. राज दिनेश कदम आता मात्र फलंदाजीला आलेला आहे. अगदी रंगतदार लढाई आपण ही मैदानात पाहताय. मतीन विरुद्ध राज दिनेश कदम. आता प्रमोद 11 बंड्या बॉयज विपक्ष SP 11 सेमी फायनल क्रमांक 2. कोण खेळणार? आयोजक विक्रांत स्वतः फायनल मध्ये गेले, त्यांच्या विरोधात फायनल मध्ये कोण खेळणार आहे? लवकरात लवकर खेळायचे फायनल, आपल्याला अजून खेळायचे. पंच थोडस क्विक राहायचंय कारण यानंतर अंतिम सामना देखील होणार आहे. हा, नक्कीच अंतिम सामना बाकी आहे. सगळे सामने जित रोजर सांगतात की सकाळपासून अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जात आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चला, फिल्डिंग लवकर लावा सचिन पाटील, फिल्डिंग लवकर लावा, वेळ आपल्याकडे कमी आहे. मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे, बक्षीस समारंभ सुद्धा आहे, त्यामुळे सगळ्यांनी कोऑपरेट करा. खूप चांगली स्पर्धा आहे आणि खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. राज दिनेश कदम आता मैदानामध्ये आले आहेत. राज दिनेश कदम म्हणजे अगदी म्हटलं गेलं तर पोलाडच आपण म्हणूया, कारण त्याच्याकडे सिंगल डबल नाही आहेत, षटकार चौकार हेच मारणं त्याची खासियत आहे. बॅटीच्या टोला लागलेला हा बॉल अगदी लॉगन मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव मिळाले रोहितला. आता खरं अर्थाने चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. रोहितला स्वतःकडे स्ट्राईक ठेवून मॅचला पुढे नेण्याचं काम करावं लागेल. 41 धावा धावफलकावर आहेत. 8 चेंडू मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा. काय मॅच पाहायला मिळते आपल्याला. एकीकडे प्रमोद 11 बंड्या बॉयज संघ, दुसरीकडे SP 11 संघ. मतींचं षटक आतापर्यंत तरी चांगलं पडलेलं आहे, जिथं आम्हाला सांगतायत, कारण षटकार जरूर आलाय परंतु विकेट सुद्धा त्याला मिळालेली आहे. हातभार वळलाय, हातभार वळलेला हा बॉल आहे. पंच आमच्याकडे जरूर वळतायत, वाईट बॉलचा इशारा येतोय. 42 धावा धावफलकावर लागले. चला, मॅचला सुरुवात करा. विकेट किपर खूप चांगला आहे. दिलशान विकेट किपर आहे, उत्साही क्रिकेट विकेट किपर आहे, जुना जाणता विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. SP 11 संघाची खरी भिंत तर दिलशानच आहे, कारण जास्त वयामध्ये सुद्धा चांगली विकेट किपिंग करतोय आणि तेही सुद्धा क्लोज किपिंग करतोय मतीनला, आणि त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा SP 11 संघाला सुद्धा असेल. जितेश पाटेने पहिली इनिंग खूप चांगली खेळली, बॉलिंग चांगली टाकलेली आहे. आता जे षटक पडतील त्यांच्यावर सगळ्यात मदार असेल. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगला बॉल, बॅट फिरवली, चेंडू पडल्यानंतर वळण, डॉट बॉल येतोय. डॉटचे पर्सेंटेज वाढले जात आहेत. जसे डॉटचे पर्सेंटेज वाढत आहेत तसं हृदयाचे धडकन सुद्धा वाढताना दिसतंय. चंद्रकांत सुतार सर सुद्धा म्हणतात की ही मॅच अशी एवढी रोमांचक झाली आल्यासारखं पैसा वसूल सुद्धा झालेला आहे, कारण एवढ्या लांबून आपण आलेलो आहे आणि खऱ्या अर्थाने ही मॅच बघण्यासाठी आलो, कारण ती मॅच त्यांना पाहायची होती. त्याचं विदाऊट पैशाने तिकीट खूप चांगलं आहे मिळालेलं आहे, आणि आणि ते सुद्धा बाल्कनीचं तिकीट आहे. 7 चेंडूची गरज खऱ्या अर्थाने राहिलेली आहे. वा, खतरनाक चांगला बॉल इथं पडताना दिसतोय सागर, आणि जे मतींचं षटक आपल्याला पाहायचं होतं ते षटक चांगलं पडलेलं आहे, परंतु अजून मॅच गेली नाही मित्रांनो. 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे.
रोहित अजून मैदानामध्ये आहे. 6 चेंडू 18 धावा त्यासाठी मोठ्या नाही आहेत. बऱ्याच वेळा त्यांनी सामना जिंकवलेला आहे. 6 चेंडू मध्ये 22 धावा सुद्धा त्यांनी चेस करताना मी त्याला पाहिलेलं आहे. त्यामुळे 6 चेंडू 18 धावा करण्याची ताकद या जोडीकडे आहे. राज दिनेश कदमला सुद्धा आपण विसरून चालणार नाहीये. जी माथेरान प्रीमियर लीग मध्ये ती जी बॅटिंग केली होती, प्रत्येक विकी अजून सुद्धा नाव काढतोय की तो खेळाडू कोण होता की ज्यांनी मला 35 रन मारलेले. आणि तोच खेळाडू अजून मैदानामध्ये आहे. कधी सामना फिरवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. जीत आणि 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरची मॅच होईल. मला वाटतं अनिल सरांनी सांगितलं होतं कालच, मला वाटतं टाय झाली होती मॅच. आणि ती मॅच आम्हाला पाहायला मिळणार का? आणि सगळ्या प्रेक्षकांना तीच गरज आहे की ही मॅच टाय झाली पाहिजे. हा नक्कीच. जर मयुरेश आपण पाहिलं तर वेळ खूप झालेला. आयोजक तर नको बोलत असतील कारण यानंतर अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. त्यानंतर इथे बक्षीस आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा देखील आहे. परंतु राज दिनेश कदमला संधी आहे. जर हा सामना त्याने आपल्या संघाला जिंकवला तो रोहित सकपाळ पोलाड यांच्याकडनं त्यांना 1000 रुपये भेटतील. अगदी प्राइज आहे. राज असेल, अनुराग आणि रोहित हे मात्र एकामेकावरती प्राइज लावत असतात कंटिन्यू. हा सामना मात्र रंगतदार आहे. सेमीफायनल आहे. अगदी नॅनोला आपण पाहिलंय गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. 6 चेंडू 18 धावा. रोहितला स्ट्राईक घेणं देखील गरजेचं आहे. हा नक्कीच फास्ट क्रिकेट खेळा. आणि जितेश पाटीलने सांगितलं असेल गोलंदाजाला अतिकला की हा बॉल नाही तर ही तुझ्याकडे मी मॅच दिलेली आहे आणि ही मॅच तुला काढून आणणं फार गरजेचं आहे. परंतु रोहित बिरामने आणि राजला ही मॅच पुढे नेण्याची गरज आहे. कोण जिंकणार या मॅच मध्ये याकडे सुद्धा आहे. स्वप्न पूर्ण होणार का SP11 संघाचं मेगा फायनलचं? का प्रमोदला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देणार रोहित बिरामने आणि राज दिनेश कदम? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. 6 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. ही जर तुम्हाला मॅच आवडली असेल तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. 6 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर येतोय अतिक. चला फास्ट खेळा. क्रिकेट मेगा फायनल आहे. 5 ओव्हरची ती सुद्धा आम्हाला खेळवायची आहे. अतिकचा रनअप त्यांनी मोजलेला तो खरा अर्थाने विसरला असावा. परंतु वेगवान गोलंदाज आहे. 6 चेंडू 18 धावा. फुल टॉस बॉल. दांडी 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 नाही का? हो नाही नाही नाही. एसटी रक्षकाला खऱ्या अर्थाने पायाला लागून मला वाटतं बॉल गेला असावा. परंतु पंच सांगतील, पंच चर्चा करतील, त्यानंतर डिसिजन असेल. SP11 संघ चर्चा करतील पंच आणि त्यानंतर तुम्हाला डिसिजन नक्कीच सांगतील. चला SP11 सचिन दादा फिल्डिंग सेट करा, ते डिसिजन देतील तुम्हाला. नॉट आउट आहे पण एकच धाव मात्र मिळेल, ती सुद्धा बायच्या स्वरूपामध्ये. बायच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. 5 चेंडू 17 धाव संख्येची गरज. चला जितेश पाटे फिल्डिंग लावून घ्या. जितेश पाटे फिल्डिंग लावून घ्या. जितेश दादा जे डिसिजन आहे तो बरोबर दिसतो आहे. YouTube लाईव्ह वर सुद्धा तेच दिसतं आहे जे तुम्हाला पाहायचं होतं. त्यामुळे 5 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. रोहित ऑन स्ट्राईक वर आहे. रोहितच्या बॅट मधून या धावा आल्याच पाहिजेत. धावा येणं फार गरजेचं असेल आणि हे जर षटकार चौकार जर मारले सागर, तिथं प्रमोद 11 बंडे बॉयज संघ ताकदीने उतरणार आहे, जिंकणार आहे. परंतु या चेंडूवर सगळ्यांच्या नजरा असणार आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
बॉलमध्ये 13 धावा पाहिजेत. रोहित सांगतोय मी आहे इथे, मी ठोकणार आणि मी जिंकून येणार, हेच ताकदीने तो दाखवतोय. संधी देत नाहीये कुठल्या गोलंदाजाला आपल्या स्वतःच्या विकेटसाठी, परंतु तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत प्रमोद 11 बंड्या बॉईज संघाच्या आशा मात्र जिवंत राहणार आहेत. परंतु येणारे 4 बॉल विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय आतिक. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव होते. गोलंदाजाने हा चेंडू अडवल्यानंतर अडवला असता तर रनआउटची संधी होती. काय मॅच चालू आहे. 11 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल मध्ये 11. खऱ्या अर्थाने 100 रुपयाचं पारितोषिक आहे षटकाराला. आदित्य बिल्लारे यांच्याकडनं चौकाराला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु ही मॅच जिंकून दिल्यानंतर आदित्य बिल्लारे नक्कीच त्याला 2000 रुपये देतील, कारण ती ही मॅच त्यासाठी फार महत्वाची असेल. येणारे असतील 3 चेंडू, विजयासाठी गरज आहे 11 धाव संख्येची. नो बॉलचा इशारा जरूर आहे. विमरचा हा नो. प्रेशर प्रेशर प्रेशर, गोलंदाजावर प्रेशर आहे. प्रेशर कुकर तर नाही, परंतु प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण खूप दडपणाखाली गोलंदाजी करतोय सागर, कारण ह्या गोलंदाजाकडे एक मॅच दिलेली आहे. या गोलंदाजाने ही मॅच काढली तर खऱ्या अर्थाने खांद्यावर उचलून घेतील SP 11 संघाचे सगळे खेळाडू. परंतु तू दडपण करतोय सागर, काय म्हणाल या 3 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. नक्कीच लढाई रंगतदार आहे, कारण संधी होती रोहितला. हा देखील अगदी लॉलीपॉप होतं, परंतु रोहितला ते का चेंडू समजला नाही. नो बॉल आलाय. फ्री हिट आहे. फ्री हिट वरती मोठी धाव येऊन आपल्या संघाला अगदी विजय सुनिश्चित करायचा रोहित याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. अशी फिल्डिंग फंबल केलं तर खऱ्या अर्थाने अशा धावा येतील. परंतु 2 चेंडू, विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर खऱ्या अर्थाने गणित बदलणार आहे. परंतु या चेंडू जर काही धावा आल्या तर सागर जडतरचं क्रिकेट राहणार आहे. पहिले 2007च्या पलीकडे आपण सगळे बाकीत करायचं की जडतरचं क्रिकेट, इंडिया जर क्वालिफाय व्हायचं तर हा संघ जिंकला पाहिजे, तो संघ जिंकला पाहिजे. तसंच जडतरचं क्रिकेट आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. जर षटकार ठोकला रोहितने तर तुषार डेबे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा या चेंडूवर जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खऱ्या अर्थाने येणारे 2 चेंडू, विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. सगळे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. घर बसलेल्या खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्ग सुद्धा चाप येत बोलतील की ही काय मॅच आहे. जर ग्राउंडवर असते तर अजून मॅचचं मजा आली असती, परंतु ही जी मॅच पाहिजे होती ती मॅच झालेली आहे. टाइमपास करू नका, लगेच मॅच चालू करा, कारण मेगा फायनल आपल्याला खेळायचे. विक्रांत संघ वाट बघतोय कुठला संघ आमच्या विरोधात मात्र खेळणार, यासाठी ते नक्कीच वाट बघत असतील. येणारे 2 चेंडू, निर्णायक बॉल तुमच्या समोर आहे रोहित बिरामने. फुलटॉस बॉल ऑन साइडला. अझर खान चेंडूच्या खाली. रोहित बिरामने मोक्याच्या क्षणी विकेट गमावली आहे. येणारे 1 चेंडू, विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. सचिन दादा फिल्डिंग लावा, चला पटापट. 1 चेंडू 8 धावा, 8 धावा 1 चेंडू. SP 11 का बंड्या बॉईज संघ, बंड्या बॉईज संघ का SP 11 संघ, सगळे खुश झालेले आहेत. 25 मला वाटतं सगळे खुश झाले असतील, कारण SP 11 संघाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 बॉल बाकी आहे, परंतु काही होऊ शकतं.
अजून SP11 संघ जिंकलेला नाहीये. एक चेंडू जर आतिकने नो टाकला आणि त्याच्यावर कुठली धाव आली तर शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाऊ शकते. हे क्रिकेटचा भागीत आहे आणि ते काय घडण्यासाठी क्रिकेट तसं बनवलेलं आहे. येणारे असतील एकच चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. जडतरचं क्रिकेट आणि या जडतरच्या क्रिकेटमध्ये बंड्या बॉयज संघ जिंकणार की नाही यासाठी सर्वांचं लक्ष असणार आहे. सचिन पाटील चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ लावू नका, स्पीडअप घ्या. जितेश पाटे एक चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. मॅच गेली नाहीये मित्रांनो. जर हा चेंडू कुठला अवंतर पडला तर मॅच अजून रंगतदार होणार आहे आणि प्रेक्षकांनी कृपया करून आज जाऊ नये. लहान मुलांनी आतमध्ये जायचं नाही. जितेश पाटे चला मॅच चालू करा. शेवटपर्यंत रोहित बिरामने लढला सागर असं म्हणावं लागेल, कारण सगळ्या खेळाडूंनी त्यांना साथ दिली असती तर सामना सहजरित्या जिंकले असते, परंतु साथ मिळाली नाही. एकटा लढला रोहित, पण लढला, झुंजला. 30 रन त्यांनी एकट्याने केलेले आहेत. एक चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. सतीश ऑन स्ट्राईक वर आहे आणि पुढचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. मी सांगितलं होतं अजून मॅच गेलेली नाहीये, मॅच मध्ये काही होऊ शकतं. जर आता शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर ही मॅच टाय होणार आहे, सुपर ओव्हर होणार आहे. जर या चेंडूवर जर षटकार आला तर तुषार डेबे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. या चेंडूवर जर षटकार आला तर तुषार डेबे यांच्याकडनं 1000 रुपये, तर सचिन डेबे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येणार. एक चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे, टायसाठी 6 धावा. अजून एक वाईड बॉल. ट्विस्ट ट्विस्ट आणि ट्विस्ट निर्माण होतोय, परंतु नुकतंच त्यांचं आगमन झालं ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. माथेरान गिरीस्थान नगर परिषदचे डॅशिंग नेतृत्व, डॅशिंग वक्तृत्व असणारे आमचे नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आमचे पूर्णतः विक्रांत क्रिकेट संघाचा सगळे कमिटी मेंबर त्यांना सन्मानाने व्यासपीठावर आणताना आणि त्यांना जशी मॅच पाहिजे होती ती मॅच मैदानामध्ये झालेली आहे. जसं राजकारणामध्ये एक एक मताला महत्व असतं तसं क्रिकेटमध्ये एक एक रनाला महत्व असतं आणि त्यासाठी एक चेंडू विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया या शेवटच्या बॉलसाठी. जर षटकार आला तर तुषार आणि सचिन यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटच्या बॉलवर षटकार आला तर तब्बल 6,000 रुपये एका षटकारासाठी. आणि इथे मॅच जिंकलेली आहे SP11 संघाने. मेगा फायनल मध्ये दिमागदारपणे स्वप्न पूर्ण करताना सचिन पाटील यांचं SP11 संघ मेगा फायनल मध्ये गेलेला आहे. आणि आपण वेळ लावणार नाहीये, थोडंसं संगीत घेऊया, त्यानंतर लगेच आपण मेगा फायनलला चालू करणार आहे. आणि खरं मेगा फायनलचं मंगेश मोरे आणि अनिल नायकडे सरांकडे आपण देऊया. तिन्ही दिवस त्यांनी खूप चांगली कॉमेंट्री केलेली आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही परत एकदा सागर जोशी आणि मी स्वतः असेल, परंतु चांगलं क्रिकेट SP11नी खेळलं, बंड्या बॉयज संघाने सुद्धा केलं. संधी भरपूर वेळा मिळालेली आहे, ज्यांची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो. ते आमचे डॅशिंग नेतृत्व चंद्रकांतजी चौधरी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनापासून स्वागत. त्यानंतर आमचे जे पुन्हा मान्यवर इथं